नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे। अतिवृष्टी अनुदानाचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत या जिल्ह्याची यादीसुद्धा देण्यात आलेली आहे। आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते आपण पाहू। जिल्हा जर असेल तर तुम्हाला कन्फर्म आहे की पैसे हे येणार आहेत। तर आता शासन निर्णय देण्यात आलेला आहे, तो शासन निर्णय आपण समजून घेऊया। इथं बघा, जून ते ऑक्टोबर 2024 या माहे ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीचा हा विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग अंतर्गत 10 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। तर बघा, आता यामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्याची यादीसुद्धा आपण समजून घेणार आहोत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे पण आपण कन्फर्म करणार आहोत। तर इथं नमूद केलेल्याप्रमाणे या ठिकाणी आपण समजून घेऊया। जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रक्कम बघा, अक्षरी ₹2,920 कोटी 57,50,000 एवढा निधी इथं मंजूर देणार आहे। तर इथं लक्षात असू द्या, 2,920 कोटी 57,50,000 रुपये ही निधी वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता शासनाकडून आता हे जे पैसे आहेत, जे लाभार्थी पात्र होणार आहेत, ज्या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता हे जे पैसे आहेत कशा पद्धतीने येणार आहेत तर याबद्दलचीच आपण या माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर चॅनलवरती पहिल्यांदा आलेला आहे असाल तर इथं बघू शकता तुम्ही, DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात ही निधी वितरित करण्यात येणार आहे असा उल्लेख देखील इथं करण्यात आलेला आहे। आता DBTला तुमचं अकाउंट लिंक आहे, त्याच अकाउंटवरती हे पैसे येणार आहेत। तर आता आपण जिल्हे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की बघा, व्यवस्थित माहिती बघा, इथं बघा दिनांक 10 डिसेंबर 2024 सोबतचेच परिपत्रक आहे। जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाचा निधी तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता यामध्ये जालना असेल, हिंगोली असेल, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी असे जिल्हे आहेत। आता कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणते दिनांक आहे, प्रस्ताव कोणत्या दिनांकाला आलेला आहे याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। कालावधी जो आहे सप्टेंबर 2024 आहे, काही जिल्ह्याचे जून 2024 आहे, जून ऑगस्ट अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे। जो क्षेत्र एकूण हेक्टर यांची संख्या देण्यात आलेली आहे आणि बाधित शेतकरी संख्या किती आहे याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर आता एकूण निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे याबद्दलची सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागातून दुसरे काही जिल्हे या ठिकाणी आहेत। बीड आहे, लातूर आहे, लातूर, परभणी, हिंगोली, बीड। परत तुम्ही या ठिकाणी म्हणाल तर जिल्ह्याचे नाव का आलेलं आहे, तर कारण बघा, ज्या महिन्याची अतिवृष्टी झालेली होती जे नुकसान झालेलं होतं ते पर डेची या कालावधी आहे। यानंतर बघा, नागपूर विभागामधून वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली, चंद्रपूर असे या ठिकाणी जिल्हे देण्यात आलेले आहेत। आता या ठिकाणी कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर बघा, ज्या महिन्यामध्ये या दिनांकामध्ये ठिकाणी प्रस्तावाचा दिनांक आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातील निधी आहे त्याबद्दलचाच उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नाशिक विभागामधून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा, यानंतर पुणे विभागातून सातारा, सोलापूर, सांगली असे एकूण जिल्हे आहेत। तर अशा प्रकारे हा निधी पाठवण्यात येणार आहे। तर एकूण निधी तर आपल्याला माहिती आहे, एकूण निधी किती 2,920 कोटी 57,000 अशा प्रकारे हा निधी वाटप करण्यात येणार आहे। तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण आपण जे नवीन अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।